नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे CN साखरे अँड कंपनी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. मी अकाउंटंट चंद्रशेखर साखरे, नाशिक सिटी, महाराष्ट्रामध्ये राहतो. आज आपण ITRU म्हणजे काय, कोण फाईल करू शकते आणि ITRU कसे फाईल करावे हे सर्व सविस्तर मी तुम्हाला समजून सांगणार आहे. हा जो ITRU जो फॉर्म आहे, थोडक्यात त्याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर ज्या करपात्र व्यक्तीचे मागील काही वर्षांचे रिटर्न भरणं बाकी असेल ते या ITRU जो फॉर्म आहे त्या फॉर्मच्या माध्यमातून जे रिटर्न फाईल केले गेले नाही लास्ट इयरचे ते रिटर्न फाईल करू शकतात. ते कशा पद्धतीने ते आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. अद्ययावत प्राप्तिकर रिटर्नची संकल्पना सामान्यतः ITRU म्हणजे ओळखली जाते. ही संकल्पना केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये करदात्यांना त्यांच्या मूळ फायलिंगमध्ये त्रुटी, चूक सुधारण्यासाठी एक यंत्रणा प्रदान करण्यासाठी सादर करण्यात आली होती. हे व्यक्तींना त्यांचे आयकर रिटर्न भरताना झालेली चूक सुधारण्याची किंवा विलंबित रिटर्नची अंतिम मुदत चुकल्यानंतरही रिटर्न भरण्याची संधी देते. म्हणजे जर आपण लास्ट इयरमध्ये काही चुका झालेल्या असतील आपल्या रिटर्नमध्ये तर त्या दुरुस्त करण्याकरिता किंवा लास्ट इयरमध्ये काही रिटर्न आपले भरले गेले नसतील, लास्ट इयर म्हणजे मागील काही वर्षांमध्ये, आता कोणत्या वर्षांमध्ये ते मी सांगणारच आहे, तर ते रिटर्न सुद्धा आपण जर भरलेले नसतील तरी सुद्धा ते आपण भरू शकतो. तर चला आपण बघूया. फर्स्ट नो द ड्यू डेट टू फाईल ओरिजिनल आणि बिलेटेड ITR रिटर्न. आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रथम मूळ आणि विलंबित ITR फाईल करण्यासाठी देय तारखा जाणून घेऊया. ते आपल्याला माहितीच आहे तरी पण पुन्हा सांगत आहे. कर भरण्याची करदात्याची कोणते ते इंडिव्हिज्युअल, HUF, AOP, BOI म्हणजे यामध्ये कर ऑडिट लागू नसलेला याला 31 जुलैच्या आत रिटर्न फाईल करणं अनिवार्य आहे. ड्यू डेट काय असते? प्रत्येक वर्ष जे संपतं 31 मार्चला, त्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये इंडिव्हिज्युअल, HUF, AOP आणि BOI या सर्वांना 31 जुलैच्या आत म्हणजे ड्यू डेटच्या आत टॅक्स फायलिंग, रिटर्न फायलिंग करणं अनिवार्य असतं. त्यानंतर व्यवसाय कर ऑडिट लागू असल्यास, जर ऑडिट असेल तर त्याला 31 ऑक्टोबरच्या आत भरावं लागतं. सुधारित रिटर्न म्हणजे काही चुका झाल्या तर रिवाइज रिटर्न म्हणतो आपण त्याला, त्याची तारीख असते 31 डिसेंबर. म्हणजेच 31 मार्चला जे वर्ष आता संपणार आहे 31 मार्च 2024, त्यानंतर 31 डिसेंबर 2024 पर्यंत जर काही चूक झाली रिटर्न फाईल केल्यानंतर आपण, तर ती दुरुस्त करण्यासाठी 31 डिसेंबर ही त्याची तारीख असते 2024. नंतर विलंबित म्हणजे बिलेटेड, आणखीन काही उशीर झालाय, रिटर्नच फाईल केलं गेलं नाही, तर ते सुद्धा 31 डिसेंबर पर्यंत 2024 पर्यंत जे रिटर्न 31 जुलैपर्यंत भरणं अनिवार्य होतं. ऑडिटचं रिटर्न 31 ऑक्टोबर पर्यंत भरणं अनिवार्य होतं, पण ते भरलंच गेलं नाही, तर तो बिलेटेड म्हणून जे रिटर्न आहे ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत, जर त्याचं फायनान्शियल इयर 2023 आणि जर 24 असेल तर तो 31 डिसेंबर 2024 पर्यंत बिलेटेड रिटर्न फाईल करू शकतो. इथपर्यंत लक्षात आलं. संबंधित
मूल्यांकन वर्षाच्या अपडेटेड रिटर्न. तर आपण जे बघतो आहे ते अपडेटेड रिटर्न आहे का जे 31 डिसेंबरपर्यंत आपण फाईल केलंच गेलं नाही आपल्याकडनं. जे रिटर्न फायनान्शियल इयर 2023-24चं ज्याची रिवाइज रिटर्नची तारीख आणि बिलेटेड रिटर्नची तारीख 31 डिसेंबर 2024 होती, पण त्या तारखेला सुद्धा भरलं गेलं नाही. तर किंवा 31 मार्च 2024-25 पर्यंत भरलं गेलं नाही. म्हणजेच असेसमेंट इयर बघा या ठिकाणी 2024 आणि 25 असेल कोणाचं, तर फायनान्शियल इयर 23-24चं भरलंच गेलं नाही. तर त्याच्यापासून पुढील 2 वर्षांनी अद्ययावत परतावा म्हणजे 2 years फ्रॉम द एंड ऑफ द रिलेटेड असेसमेंट इयर म्हणजेच 2026 आणि 2027 म्हणजे 25-26 आणि 26-27, 31 मार्च 2027 पर्यंत आपण फायनान्शियल इयर 23-24चे रिटर्न फाईल करू शकतो, ज्याला आपण अपडेटेड रिटर्न म्हणतो. इथपर्यंत लक्षात आलं. आपण काय बघतोय आता, अपडेटेड रिटर्न म्हणजेच ITRU. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. बघा ITRU अपडेट केलेले ITR म्हणजे काय. व्हॉट इज ॲन ITR अपडेटेड ITR. ITRU किंवा अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न हा एक फॉर्म आहे जो करदात्यांना त्यांच्या मूळ आयकर रिटर्नमध्ये चुका किंवा अपडेट सुधारण्यासाठी परवानगी देतो. काही चुका असतील तर त्या सुधारण्यासाठी परवानगी देतो. त्याला अपडेटेड ITR म्हणतो. ITRU फाईल करण्यासाठी वेळ मर्यादा, त्याचं टाइम लिमिट काय आहे ते आता आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया. हे व्यक्तींना संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून 2 वर्षापर्यंत त्याचे रिटर्न अपडेट करण्यास सक्षम करते. त्यांना अचूकता आणि करदात्याचे पालन सुनिश्चित करण्याची दुसरी संधी प्रदान करते. आयकर कायद्याच्या आता कलम कोणता हा लक्षात घ्या, हा लक्षात ठेवावा लागेल. 139 क्लॉजमध्ये बघा 8चा मोठा ए अंतर्गत सादर केलेले ITRU ज्यांना त्याचे रिटर्न भरले नाही, त्यांच्या फायलिंगमध्ये चुकीची नोंद केली आहे, त्यांच्यासाठी बचाव म्हणून काम करते. इथपर्यंत लक्षात आलं की आता बघा मी समजून सांगितलं. फायनान्शियल इयर 23-24ला रिटर्न आपण 31 डिसेंबर 2024 पर्यंत भरलं नाही किंवा 31 मार्च 2025 पर्यंत आपण भरलं नाही, तर त्याला त्याच्या पुढील 2 वर्ष म्हणजे 2025-26 आणि 26-27 म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत आपण फायनान्शियल इयर 23-24चे रिटर्न फाईल करू शकतो. मग त्याला आपण काय म्हणूया, जे उशिरा भरतो त्याला सेक्शन कोणता असेल, 139 ब्रॅकेटमध्ये क्लॉजमध्ये 8चा मोठा ए, 8चा म्हणजे 8 मोठा ए हा त्याचा सेक्शन आहे. या खाली आपण भरू शकतो. जर यामध्ये 23-24 मध्ये काही चुका झाल्या आपल्याकडनं आणि ते 31 डिसेंबर पर्यंत आपल्याकडे रिवाइज केल्या गेल्या नाही, तरी सुद्धा आपण अपडेटेड करू शकतो. चला अजून त्याचे पुढे समजून घेऊया. उदाहरण एक दिलेलं आहे की श्री गोसावी एक पगारदार व्यक्ती आहे, सॅलरी पर्सन आहे. त्यांनी 15 जुलै 2024 रोजी मूल्यांकन वर्ष म्हणजे असेसमेंट वर्ष आहे त्याचं 24 आणि 25 म्हणजे फायनान्शियल इयर आहे 23 आणि 24 साठी त्यांचे मूळ आयकर विवरण पत्र भरले. तथापि सखोल पुनरावलोकन केल्यावर त्यांना त्यांच्या स्वारस्याची तक्रार करण्याची त्रुटी आढळली. त्यांनी जे भरलं होतं त्यामध्ये काही त्रुटी जाणवल्या. जानेवारी 2025 मध्ये मुदत ठेवीमधून उत्पन्न जेव्हा त्यांच्याकडे सुधारित रिटर्न भरण्याचा पर्याय नाही, आता जानेवारी 2025 आलेला आहे आणि त्यांना सुधारित रिटर्न भरण्याचा आता पर्याय नाही, म्हणजे रिवाइज रिटर्न ते भरू शकत नाही. आपली चूक लक्षात आल्यावर श्री गोसावी यांनी अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न ITRU भरून ही चूक सुधारण्याचा निर्णय घेतला. आता श्री गोसावी त्यांचे ITRU दाखल करू शकतील अशी कालमर्यादा ठरवूया.
तर मूळ फायलिंग तारीख होती त्यांची 15 जुलै 2024ला त्यांनी रिटर्न फाईल केलं. संबंधित असेसमेंट इयर म्हणजे मूल्यांकन वर्षाचा समाप्ती काय होतं, मार्च 2025. ITR यू दाखल करण्याची वेळ मर्यादा संबंधित असेसमेंट इयर मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून 2 वर्ष आहे. म्हणजे याने 31 जुलै 2024 पर्यंत रिटर्न फाईल करायला पाहिजे होतं. जे रेग्युलर रिटर्न फाईल केलं गेलं होतं त्यांचं 15 जुलैला, जे 31 जुलै त्याची ड्यू डेट होती, पण त्यामध्ये चुका होत्या हे त्यांना 1 जानेवारी 2025ला लक्षात आलं. पण मग आता त्यांना ते तर भरता येणार नाही म्हणून त्यांनी अपडेटेड रिटर्न भरायचा निर्णय घेतला. पण ते वर्ष कधी संपतंय, 24-25 31 मार्च 2025ला. आता 31 मार्च 2025 नंतर पुढील 2 वर्षची गणना म्हणजे असेसमेंट इयर म्हणजे असेसमेंट इयर प्लस 2 वर्ष म्हणजे 31 मार्च 2025 प्लस 2 वर्ष म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत त्यांना बिलेटेड रिटर्न भरता येईल. बिलेटेड नाही, अपडेटेड रिटर्न भरता येईल, जे मी तुम्हाला इथे आता 31 मार्च 2027चं उदाहरण दिलं. आज जर कोणाला रिटर्न फाईल करायचा असेल या 31 मार्च 2024ला तर तो फायनान्शियल इयर बघा, फायनान्शियल इयर 2020 आणि 21चे रिटर्नची लास्ट डेट आहे अपडेटेडची 31 मार्च. आता जे संपतंय 1-2 दिवसात 24 असेल, त्यानंतर अपडेटेड रिटर्न सुद्धा त्याला भरता येऊ शकणार नाही. तो 20 आणि 21चं रिटर्न 31 मार्च पर्यंत भरू शकतो. ओके, चला पुढे जाऊया. निकाल. गोसावी यांनी 31 मार्च 2027 पर्यंत मूल्यांकन वर्ष 24-25 म्हणजे असेसमेंट इयर बरं का, असेसमेंट इयर 24-25 साठी त्यांचे अद्ययावत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आहे. ही टाइमलाईन त्याला त्रुटी सुधारण्यासाठी आणि कर नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पुरेसा वेळ देते. म्हणजे बऱ्यापैकी वेळ आपल्याला मिळतो. यामध्ये काही त्रुटी असतील किंवा त्यांनी जर भरलंच नसेल तरी तो जर त्याने भरलंच नसेल 31 जुलैपर्यंत तरी सुद्धा तो या पिरियडपर्यंत 2 वर्षानंतर अपडेटेड रिटर्न फाईल करू शकतो. सॅलरीज पर्सन करू शकतो असं नाही, बिझनेस पर्सन असेल तो सुद्धा भरू शकतो, प्रोफेशन असेल तो सुद्धा भरू शकतो. आता कलम 139(8)A अंतर्गत ITRU फॉर्म भरण्याची पात्रता कोण आहे, इलिजिबल कोण आहे फॉर फायलिंग फॉर्म ITRU अंडर सेक्शन 139(8)A. कोणत्याही करदात्याने त्यांनी पूर्वी मूळ रिटर्न म्हणजे ओरिजिनल रिटर्न, सुधारित रिटर्न किंवा विलंबित रिटर्न भरले असेल. ज्यांनी बिलेटेड रिटर्न भरले, रिवाइज भरलेला आहे किंवा मूळ रिटर्न भरलेला आहे तरी कलम 139 म्हणजे एखाद्याने 31 जुलैला रिटर्न फाईल केले, 31 जुलै ड्यू डेटच्या अगोदर ओरिजिनल रिटर्न भरलं, त्यानंतर त्याने रिवाइज केलं तरी त्याच्यात काही त्रुटी असतील किंवा बिलेटेड केलं असेल त्यांनी तरी सुद्धा त्याला नंतर अपडेटेड करता येतं. तर कलम 139(8)A अंतर्गत फॉर्म ITRU भरण्यास पात्र आहे. अपडेटेड रिटर्न भरण्यासाठी पात्र परिस्थितीमध्ये हे समाविष्ट आहे. काय, पूर्वी रिटर्न भरले नव्हते तरी तो भरू शकतो. प्रिव्हियसली नॉट फाईल्ड रिटर्न. उत्पन्नाचा चुकीचा अहवाल, इनकरेक्ट रिपोर्टिंग ऑफ इन्कम, उत्पन्नाच्या चुकीच्या शीर्षांची निवड, सिलेक्टेड ऑफ रॉंग हेड्स ऑफ इन्कम, पुढे नेलेले नुकसान किंवा अवशोषित घसारा कमी करणे, रिडक्शन ऑफ कॅरी फॉरवर्ड लॉसेस और अनएब्झॉर्ब्ड डिप्रिसिएशन, कर क्रेडिट्स किंवा दरांची पुनरावृत्ती, रिव्हिजन ऑफ टॅक्स क्रेडिट ऑर रेट्स, मूळ रिटर्न मधील इतर त्रुटी किंवा वगळणे, अदर एरर्स ऑर ओमिशन इन द ओरिजिनल रिटर्न. तथापि काही अटी लागू होतात आणि करदात्याने ITRU दाखल करण्यासाठी पात्र होण्यासाठी विशिष्ट निकष पूर्ण केले पाहिजे. ओके, आता बघा कोण इथं पात्र व्यक्ती ह्या आहेत, आता कोण पात्र नाही 139(8)A भरण्याकरिता ते पाहूया. कलम 139(8)A अंतर्गत फॉर्म ITRU भरण्यास कोण पात्र नाही,
who is not eligible to file from ITRU under section 139(8)(a). अद्ययावत रिटर्न भरण्यासाठी बहुतांश करदाते कलम 139(8)(a) च्या तरतुदीचा लाभ घेऊ शकतात. काही विशिष्ट परिस्थिती पात्रता प्रतिबंधित करतात. खालील परिस्थितीत करदाते फॉर्म ITRU भरू शकत नाहीत. कोण? अद्ययावत रिटर्न आधीच दाखल केले असल्यास, म्हणजे अपडेटेड रिटर्न जर भरलं गेलं असेल त्याने, आता पुन्हा तो भरू शकत नाही. इफ अन अपडेटेड रिटर्न हॅज ऑलरेडी फाइल्ड, म्हणजे अपडेटेड रिटर्न त्याला एकदाच भरता येईल, पुन्हा भरता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. अद्ययावत रिटर्नमुळे तोटा परतावा मिळतो. इफ द अपडेटेड रिटर्न रिझल्ट इन अ रिटर्न ऑफ लॉसेस असेल तर त्यालाही भरता येणार नाही अपडेटेड रिटर्नमध्ये. जर इफ द अद्ययावत रिटर्नमुळे तोटा परतावा मिळतो असं जर वाटत असेल, तोट्याचा परतावा जर मिळत असेल असं जर वाटत असेल तर त्याला रिटर्न भरता येणार नाही. जर अद्ययावत रिटर्न पूर्वी भरलेल्या रिटर्नमधून कर दायित्व कमी करता असेल, जर कराची जी लायबिलिटी आहे ती रिड्यूस करायची असेल प्रिव्हियसली फाईल केलेल्या रिटर्नमधून, इफ द अपडेटेड रिटर्न रिड्यूस टॅक्स लायबिलिटी फ्रॉम द प्रिव्हियसली फाईल्ड रिटर्न असेल तर त्याला सुद्धा हे रिटर्न भरता येत नाही. अद्ययावत परतावा रक्कम वाढविल्यास, इफ द अपडेटेड रिटर्न इन्क्रीजेस ऑफ द रिफंड अमाऊंट वाढत असेल तरी सुद्धा त्याला मिळणार नाही अपडेटेड रिटर्न भरायला. कर अधिकाऱ्याने काही कायदेशीर कारवाई किंवा कृती सुरू केली असल्यास, इफ सर्टन लीगल प्रोसिडिंग और ॲक्शन हॅव बीन इंटिंड बाय द ऑथॉरिटीज असेल तर त्याला सुद्धा हे रिटर्न फाईल करता येणार नाही. जर करदात्याला विविध कायदे किंवा करारांतर्गत विशिष्ट माहिती प्राप्त झाली असेल, इफ स्पेसिफिक इन्फॉर्मेशन हॅज बीन रिसिव्ड बाय द टॅक्स पेयर अंडर व्हेरियस ॲक्ट्स ऑर ॲग्रीमेंट्स, जर असेल त्याचे तर त्याला सुद्धा हे भरता येणार नाही. कर कायद्यानुसार इतर अधिसूचित अटी, अदर्स नोटिफाईड कंडिशन्स ॲज पर टॅक्स लॉ, त्याला सुद्धा हे रिटर्न भरता येणार नाही. इथपर्यंत लक्षात आलं. ITRU फाईल करण्याच्या वेळी मर्यादा समजून घेणे. करदात्यांना कलम 139(8)(a) अंतर्गत अद्ययावत रिटर्न फाईल करण्यासाठी संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून 24 महिन्याचा कालावधी असतो. खालील तक्त्यांमध्ये वेगवेगळ्या मूल्यांकन वर्षासाठी ITRU दाखल करण्याची वेळ मर्यादा स्पष्ट केली आहे. बघा, 24 महिन्यांचा कालावधी म्हणजे 2 वर्षाचा कालावधी असतो. असेसमेंट इयर म्हणजे मूल्यांकन वर्ष. अद्ययावत ITR दाखल करण्याची शेवटची तारीख काय असेल? असेसमेंट इयर जे असेल 21-22 त्याची 31 मार्च 2024 आहे आत्ताची. असेसमेंट इयर 22-23 ची 31 मार्च 2025 आहे. असेसमेंट इयर 23-24 ची आता 2026 आहे आणि असेसमेंट इयर 24-25 ची मार्च 2027 असेल. जर आपण आता जे चालू रिटर्न 31 जुलैला भरणार आहोत 2024च्या ते जर भरलं गेलं नाही, नंतर रिवाईज केलं गेलं, बिलेटेड भरलं गेलं नाही, तर मग त्याची मुदत ही मार्च 2027 पर्यंत असेल. ही टाइमलाईन व्यक्तीच्या त्याच्या रिटर्नमधील चुका किंवा चुकांना दुरुस्ती करण्याची पुरेशी संधी प्रदान करते. कर नियमांचे पालन सुनिश्चित करते. ITRU साठी अतिरिक्त कर दायित्व 25% किंवा 50% अंतर्गत 140B खाली येतं. बघा, 140B खाली 25% किंवा 50%. आता 25% अतिरिक्त कर जर करदात्याने संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून 12 महिन्याच्या आत उत्पन्नाचा अद्ययावत परतावा सादर केला तर ते कलम 139 नुसार गणना केल्यानुसार देय कर आणि व्याजाची एकूण रकमेवर 25% अतिरिक्त कराच्या अधीन आहेत. म्हणजे त्याला जे कर येईल आणि त्याचं व्याज येईल त्याच्यावरती 25% जर 12 महिन्याच्या त्याने अपडेटेड रिटर्न भरलं तर त्याला 25% अतिरिक्त कर भरावा लागेल. किंवा आयकर कायदा 1939 चा क्लॉज 2 50% अतिरिक्त कर
त्याचप्रमाणे जर अद्ययावत रिटर्न 12 महिन्याच्या समाप्तीनंतर परंतु त्या मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून 24 महिन्याच्या आत सादर केले गेले तर अतिरिक्त कर एकूण कर आणि देय व्याजाच्या 50% पर्यंत वाढविला जातो. म्हणजे तो 50% होतो जर 24 महिन्याच्या आत केलं. म्हणजे आता 21-22चं जे रिटर्न आहे फायनान्शियल इयर ते 31 मार्च 2024ला जर भरलं तर ऑलरेडी त्याचे 24 महिने झालेले राहील, तर त्याला 50% भरावं लागेल. पण तेच रिटर्न जर का आपण 31 मार्च 2023च्या आधी भरला असतं तर त्याला 25% अतिरिक्त कर भरावा लागला असता. इथपर्यंत लक्षात आलं? तर उदाहरण दिलं, समजा श्री सोनवणे यांनी एकूण आर्थिक वर्षात 15 लाख रुपये कमावले. आता त्यांनी 15 लाख कमवले होते आर्थिक वर्षात म्हणजे फायनान्शियल इयरमध्ये. सुरुवातीला जेव्हा त्याने प्राप्तिकर रिटर्न भरला ना तेव्हा त्यांनी डिस्क्लोज ओनली फक्त म्हणजे त्यांनी त्यांचं उत्पन्न फक्त 10 लाख रुपये दाखवलं. म्हणजे इन ॲडव्हान्सली ओमिटिंग काय झालं, अनवादानाने त्यांनी 5 लाख रुपये दाखवले गेले नाही, पण 10 लाख रुपये दाखवले गेले. म्हणजे 5 लाख रुपये दाखवणं त्यांचं राहून गेलं. आता जर ते सोनवणे यांना अतिरिक्त 5 लाख संबंधित मूल्यांकन वर्ष संपल्यावर 12 महिन्याच्या त्याला एकूण कर आणि देय व्याजावर 25% अतिरिक्त कर भरावा लागेल. म्हणजे या 5 लाखावरती जो टॅक्स येईल त्या टॅक्स आणि त्याचं व्याज आणि ते दोन्ही मिळून त्याच्यावरती 25% अतिरिक्त कर भरावा लागेल. त्याचप्रमाणे जर त्याने 12 महिन्यानंतर अद्ययावत रिटर्न फाईल केले परंतु संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून 24 महिन्याच्या आत अतिरिक्त कर हा 50% पर्यंत वाढविला जाईल. आहे का नाही? म्हणजे 24 महिन्यांनी केला तर या 5 लाखावरती जो काही टॅक्स येईल आणि व्याज येईल त्याच्यावरती 50%, जर 12 महिन्यानंतर 24 महिने येतात तेव्हा भरलं तर 50% भरावं लागेल. एकूण कर या प्रकरणात TDS जर त्याच्याकडनं काही कट झाला असेल, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, स्त्रोत्रावर कर वजावट म्हणजे TCC, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स म्हणजे स्त्रोत्रातून जमा केलेला कर, आगाऊ कर म्हणजे ॲडव्हान्स टॅक्स भरला गेला आहे, स्वयंमूल्यांकन कर म्हणजे सेल्फ असेसमेंट, मूळ रिटर्नमध्ये आणलेल्या क्रेडिटची किती रक्कम यासारखी विविध घटनांचा विचार करून गणना केली जाईल. ऑलरेडी काही टॅक्सेस भरले असेल तर तिची विचार केला जाईल आणि मग तो टॅक्स अतिरिक्त भरावा लागेल. या व्यतिरिक्त कलम 115 JAA किंवा 115 JD अंतर्गत सेट ऑफ साठी घेतलेल्या कोणत्याही कर क्रेडिट ज्याच्या पूर्वीच्या रिटर्नमध्ये दावा केला गेला नव्हता, काही सेट ऑफ साठी दावा केला गेला नाही, ते देखील विचारात घेतले जाते. ॲडिशनली एनी टॅक्स क्रेडिट available for set off under section 115 JAA or 115 JD which were not claimed in the former return are also taken into account. ते घेतले जाईल. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की एकूण करात इन्क्लूड सरचार्ज आणि सेज अधिभार आणि उपकरण समाविष्ट आहे. एकूण करामध्ये एकूण कर येईल त्याच्यामध्ये सरचार्ज आणि अधिभार घेऊन मग त्याच्यावर त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि मग अतिरिक्त कर टक्केवारी या एकूण रकमेवर लागू होते. म्हणजे ॲडिशनल टॅक्स पर्सेंटेज अपील्स टू धिस टोटल अमाऊंट. म्हणून करदात्याने त्याच्या अतिरिक्त उत्पन्नाचे आणि त्याच्या कर भरण्यामध्ये कोणताही दंड किंवा विसंगती टाळण्यासाठी त्यांच्या अतिरिक्त उत्पन्नाचे आणि लागू टाईमलाईनचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. जर त्याला तशा पद्धतीने काहीच नसेल, एखाद्या व्यक्तीने आता रिटर्नच भरलेलं नाही 2 वर्षापासून, जर त्याला ते रिटर्न भरायचं असेल तर त्याची लेट फी किती येते माहिती का? इफ टॅक्स पेअर नॉट फाईल रिटर्न अँड नाऊ वॉन्ट्स टू फाईल ITRU देन ही हॅव टू पे लेट फी अंडर सेक्शन 234F. टोटल इन्कम बिलो 5 लाखाच्या आत असेल तर 1,000 रुपये त्याला भरावंच लागेल आणि टोटल इन्कम अबाव 5 लाखाच्या वर असेल तर त्याला 5,000 रुपये लेट फी भरणं अनिवार्य आहे. त्याशिवाय रिटर्न भरले जात नाही. त्यामुळे ITRU सह काही रक्कम भरावी लागते, अन्यथा तुम्ही ITRU दाखल करू शकत नाही. आता हे खूप महत्त्वाचं आहे की तुमचं नील रिटर्न आहे, 2.5 लाखाच्या तुमचं इन्कम आहे, तर तो अपडेटेड रिटर्न भरू शकत नाही. त्याला कोणती तरी अमाऊंट टॅक्समध्ये लेट फी का होईना
5,000 रुपये 5 लाखाच्या वर किंवा टॅक्स हा भरल्याशिवाय ITR-U हा फॉर्म आपण उपयोग घेऊन रिटर्न फाईल करू शकत नाही, जर तो टॅक्स देत नसेल कोणत्याही पद्धतीचा लेट फी. पण त्याच्यात जरी असेल आणि टॅक्स जरी नाही भरला तरी तो ITR-U भरू शकतो. इथपर्यंत लक्षात आलं. ITR-U दाखल करण्याचे परिणाम. इम्प्लिकेशन्स ऑफ फायलिंग ITR-U. अद्ययावत आयकर रिटर्न भरताना करदात्याने काही परिणाम होतात. यासह काय बघा, मूळ रिटर्न मधील चुका आणि चुकींची दुरुस्ती करता येते. चुकीच्या माहितीसाठी कायदेशीर परिणाम रोखणे होतं. एखादी चुकीची माहिती गेली तर ती आपण रोखू शकतो. कर दायित्वे, परतावा किंवा कर क्रेडिट्समध्ये संभाव्य समायोजना असतील ते करता येतात. विलंबाच्या कालावधीनुसार उशिरा फायलिंगसाठी दंड होण्याची शक्यता असते, ती टाळता येते. आयकर कायदे आणि नियमांचे वर्धित अनुपालन करता येते. हाऊ टू फाईल फ्रॉम ITR-U. आता ITR-U कसा फाईल करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर थोडंसं समजून घेऊ. या चरणाचे काटेकोर पालन करून करदाते त्याच्या अद्ययावत प्राप्तिकर रिटर्नसाठी सुरळीत आणि सुसंगत फायलिंग प्रक्रिया सुनिश्चित करू शकतात. ITR-U किंवा अद्ययावत प्राप्तिकर रिटर्न करदात्यांना त्याच्या मूळ रिटर्नची त्रुटी, चूक आणि अद्ययावत सुधारण्याची मौल्यवान संधी देते. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये सादर केल्यामुळे आयकर फायलिंगमध्ये अचूकता आणि अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी ITR-U एक आवश्यक साधन बनले आहे. पात्रता, निकष, फायलिंग प्रक्रिया आणि ITR-U चे परिणाम समजून घेऊन करदाते आत्मविश्वासाने आयकर नियमांच्या गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करू शकतात. तथापि दंड किंवा कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी अद्ययावत रिटर्न भरताना काळजीपूर्वक आणि सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. कर सल्लागार किंवा व्यावसायिकांशी सल्लामसलत ITR-U फायलिंग प्रक्रियेमध्ये अतिरिक्त मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करू शकते. कर कायद्याचे अखंड पालन सुनिश्चित करते. हा या फॉर्मचा आहे. आता मी तुम्हाला हाऊ टू फाईल फ्रॉम ITR-U हे समजून सांगणार आहे. बघा, सर्वात अगोदर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला यावं लागेल. ही वेबसाईट तुम्हाला माहिती आहे. इथं आल्यानंतर इथे तुमचा लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर इथे तुम्ही त्याचा पासवर्ड टाकून तुमच्या अकाउंटला गेल्यानंतर बघा, मग या ठिकाणी तुम्ही आला तुमच्या अकाउंटला. आता इथे तुम्हाला सर्वात अगोदर लॉग इन करायच्या अगोदर तुम्हाला रिटर्न फाईल करायचं आहे अपडेटेड. कोणतं रिटर्न? तर 2022 आणि 23चं. बघा इथे डाउनलोड फॉर्म आहे, त्याच्यावर मी क्लिक केलं. मला इथे 24-25चा फॉर्म नाही भरायचा, 23-24चं रिटर्न फाईल करायचं. ओके, 23-24 फायनान्शियल इयरचं रिटर्न भरायचं आहे. त्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे ITR 1, 2, 3, 4 भरूया बिझनेसचा. इथे बघा, युटिलिटी एक्सेल बेसिड हा इथे दिलेला आहे. हा आपण डाउनलोड करूया. बघा, याच्यावर मी क्लिक करतो. ऑनलाईन अपडेटेड रिटर्न फाईल करता येत नाही, हे लक्षात घ्या. अपडेटेड रिटर्न जे आहे ते ऑनलाईन रिटर्न फाईल करता येत नाही. बघा, इथं आपला फॉर्म डाउनलोड झाला. याला मग आपण या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट फाईल केली. मी इथे ही फाईल इथे आली. इथे ही फाईल ओपन झाली. या फाईलला मी ओपन करत आहे. बघा, ITR 4 असेसमेंट 23-24 म्हणजे फायनान्शियल 22-23चं आपण आता भरणार आहोत, हे लक्षात घ्या. 22-23चं अपडेटेड रिटर्न आपण भरत आहोत. बरोबर? ओके, इथं इनेबल हे काढून टाकूया. याला क्लिक करतो मी. ओके, होतंय बघा. त्यानंतर इथे इनेबल कनेक्टेड इथे पण काढलं. इथे ओके केलं. हा जो फॉर्म आहे या फॉर्ममध्ये आपल्याला सर्व माहिती भरायची आहे. बघा, याला झूम करून ठेवतो मी. प्रत्येकाला झूम करूया म्हणजे लक्षात येईल. ओके, आता त्या अगोदर परत मी माझ्या वेबसाईटला जात आहे. या ठिकाणी डाउनलोडमधून मी माझा ITR 4 डाउनलोड केला. नंतर पुन्हा मी मग लॉग इन केलं. बघा, माझं इथं लॉग इन आहे. माझा पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकून मी लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आलो मी माझ्या लॉगिंगमध्ये. इथं आल्यानंतर बघा, या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे की माझा AIS रिपोर्ट मी आधी डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सर्व माहिती असते. ती माहिती चेकआउट करायची. बँकेचे इंटरेस्ट किती मिळाले, कुठे काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या त्या बघायच्या आहे. त्यानंतर आपला 26S हा फॉर्म असतो.
हा सुद्धा आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा इथे एक या ठिकाणी प्री फाईल डेटा असतो बघा, इथे डाउनलोड प्री फाईल डेटा, याला सुद्धा डाउनलोड करू शकतो. आता कशासाठी करायचा बघा, या ठिकाणी जर मला ही एक्सेलच्या फाईलमध्ये माहिती भरायची असेल तर इथून मी बघा इम्पोर्ट प्री फाईल, जी फाईल मी आता डाउनलोड केली ती इथून मी ही फाईल इथून जर मी इम्पोर्ट केली, मी बघा इम्पोर्ट केली तर इथे सर्व माहिती ऑटो भरली जाते. जर माझ्याकडे वेळ कमी असेल तर बघा या पद्धतीने हा डाटा मी इथून कोणत्या वर्षाचा करायचा आहे मला, तो प्री फाईल जो आहे आपल्याला तो आपला असेसमेंट इयर आहे 22-23. ओके, 22-23चा करायचा आहे. असेसमेंट इयर 23-24 आहे आपला. ओके, 23-24 आहे करंट इयर म्हणजे असेसमेंट इयर. याला डाउनलोड केला बघा, इथे डाउनलोड झाला. आता अशा पद्धतीने बघा इथे आला, ही फाईल आता इथे येईल बघा, दिसेल तुम्हाला आता एका नाही डाउनलोडमध्ये इथं आली ती फाईल. ओके, ही फाईल आली. आता एक्सेलमधून जर मी इथे गेलो इम्पोर्ट केलं तर सर्व माहिती माझी इथून मी गेलो इथं ओके केलं आणि जर मी डाउनलोडमधून ही माहितीवर क्लिक केलं आणि याला ओके केलं तर सर्व माहिती माझी इथे ॲटो फिल होऊन जाईल, सगळी भरली जाईल. तुम्ही ती करू शकतात. जर ती माहिती नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथून पण भरू शकतात. इथपर्यंत लक्षात आलं. आता या फॉर्ममध्ये सगळे नाव भरायचं आहे, लास्ट नेम आहे ते अनिवार्य आहे, पॅन कार्ड भरणं आहे, स्टेटस त्याचा काय आहे तर त्याचं स्टेटस इंडिव्हिज्युअल भरायचं आहे. समजा त्याचं नाव असेल, समजा काय नाव आहे ते नाव टाकू शकतो, स्टेटस टाकू शकतो, त्याचं लोकेशन टाकायचं, डेट ऑफ बर्थ टाकायची, त्याची कंट्री, हे लाल कलर जे दिलेले ते अनिवार्य असतं, ते भरावंच लागणार आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट जर काय आहे तर आपण सेंट्रल गव्हर्नमेंट आहे का काय आहे, ते स्टेट गव्हर्नमेंट आहे काय असेल आपलं ते सर्व टाकायचं आहे आपलं, आहे का नाही. तर इथं जर नसेल तर आपण आधार टाकू शकतो बघा इथे. नंतर इथे तुम्ही फाईल कोणत्या याच्या खाली करताय, तुम्ही नोटीस आहे का तुम्हाला काही, तर इथं महत्त्वाचं हे लक्षात घ्या, इथे तुम्हाला एक सेक्शन सिलेक्ट करावं लागेल 139(8) आहे अपडेटेड रिटर्न. त्याशिवाय हे रिटर्न भरलं जाणार नाही, सबमिट होणार नाही. इथं केलं बघा मी सिलेक्ट. इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं एक लगेच नवीन फाईल शीट तयार झाले बघा आपले. हा एक शीट तयार झाला बघा 139(8)A. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे बघा हे सगळं. तिथं पॅन कार्ड नंबर, नाव, जर तुम्ही फिल केल्या ना, समजा इथे इम्पोर्ट केलं तर ही सुद्धा माहिती तुमची इथं येऊन जाते ॲटो, आहे का नाही. इथे ती सर्व माहिती भरायची आहे. नंतर इथे तुम्हाला ओरिजिनल रिवाइज रिटर्न असेल तर त्याची माहिती, इथं रिवाइज नाही आहे त्यामुळे काय अडचणच नाही. नंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डेट ऑफ फायलिंग बघा इथे 21-22-22-23 तर 22-23 आहे आपली, आहे का नाही. डेट ऑफ फायलिंग ऑफ फॉर्म 10E तो काय नाहीच आहे आपला इथे, आहे का नाही. तर नो करून घ्यायचं. ओके ओके, इथं नो केल्यानंतर परत दाखवायची गरज नाही. ओके, एक हॅव यू आर ऑप्टेन ऑफ न्यू टॅक्स रिझिम आपण घेतलं नाही. आपण जर घेतलं तर आपल्याला डिडक्शन काहीच मिळणार नाही ETC खालची, आपल्याला घ्यायची आहे म्हणून आपण नो केलं. अशा पद्धतीने इथे पण त्याची माहिती इथे भरायची आहे. नो केलं मी इथे. ऑप्टेन इज नाव नॉट ऑप्टिंग नॉट ऑप्टिंग. ओके ओके, नॉट ऑप्टिंग. ओके, अशा पद्धतीने इथे भरूया सगळी माहिती. ती माहिती भरल्यानंतर जिथे जिथे सिलेक्ट आहे तिथे आपण त्या गोष्टी भरायच्या आपल्या. अशा पद्धतीने भरून झाल्यानंतर जर तुमचं काही इन्कम असेल ते इन्कम इथे तुम्ही दाखवू शकतात, भरू शकतात. बिझनेसचं इन्कम असेल तुमचं तर बिझनेसचं इन्कम तुम्ही दाखवू शकतात. बघा इथे हाऊस प्रॉपर्टीपासून काही तुमचं घरापासून घरावरती तुम्ही कर्ज काढला असेल त्याच्यावर इंटरेस्ट भरला असेल ते दाखवू शकतात. कर्ज भरलंय समजा मी 2 लाख रुपये बॉरोज कॅपिटलवर 2 लाख रुपये. ओके, ते दाखवलं. ओके, त्या लॉ हे झालं. नंतर सॅलरी तुम्हाला काही मिळाली आहे का, तर आपल्याला सॅलरी नाही मिळाली. नंतर इथे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस तुमचे काय असतील, बँक इंटरेस्ट वगैरे ते तुम्ही इथे भरू शकतात, आहे का नाही. इथे बघा सेविंग बँक इंटरेस्ट तुम्हाला किती मिळालं ते इथे भरू शकतो आपण. एक मला 10,000 रुपये मिळाले. नंतर अजून काही मिळालं का तुम्हाला, इंटरेस्ट फ्रॉम इन्कम रिफंड मिळाला तुम्हाला, इथे मिळाला तो 5,000 रुपये.
तो दाखवू शकता, त्याचं व्याज आहे का नाही. इंटरेस्ट इंटरेस्ट फ्रॉम इन्कम टॅक्स रिफंडवर 5,000 रुपये व्याज मिळालं. अशा पद्धतीने 15,000 रुपये झाले. आणि त्यानंतर तुमचं इन्कम फ्रॉम बिझनेस पण तुम्ही दाखवू शकता तिथे. इन्कम फ्रॉम बिझनेस हे आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस बघा इथे आहे, ते तुम्ही इथे दाखवू शकता. इथे तुम्हाला बिझनेसचं रिटर्न भरलं की नोट एंटर व्हॅल्यू फ्रॉम EB शेड्यूल BP हे भरल्यानंतर इथे बिझनेसचं इन्कम असेल, तुम्हाला इथे ते भरावं लागेल. बघा इथे या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला भरावं लागेल. इथे तुम्हाला माहिती कशी भरायची रेग्युलर आपलं. पण इथे महत्त्वाचं काय आहे का हा 139A हा फॉर्म इथे भरणं खूप महत्त्वाचं आहे का नाही. एकदम व्यवस्थित भरायचा आहे. ES वेदर अंडर सेक्शन काय इथे बघा 139 अदर. ओके, नंतर इथे काय आहे हे सगळं चेकआउट करायचं आहे. हे सगळं मत बघायचं नो. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. 24 महिन्यासाठी की 12 महिन्यासाठी ते पण येतं बघा इथे. 24 महिन्यासाठी का ते पण येतं बघा, इथं आलेले बघा. म्हणजे 12 महिने उशिरा भरतोय की 24 महिने झालेले मला ते पण विचारतं. त्या पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेशन होतं बघा. ते 12 आहे तर 12 आहे का नाही, असं टाकायचं आहे सर्व. त्यानंतर बिझनेसची माहिती TDS जर कट झाला असेल ना तर तो इथे नाही भरायचा, आपल्याला इथे भरायचे बघा ती माहिती सर्व. हे लक्षात घ्या. आपण जर चलनाने पैसे भरले, लेट फी भरली तर इथे बघा डिटेल ऑफ पेमेंट ऑफ टॅक्स ऑफ अपडेटेड रिटर्न अंडर सेक्शन 140B इथे भरायचं आहे आपल्याला त्याची माहिती आहे का नाही. इथे टॅक्स भरायचा आपल्याला इथे दाखवायचा आहे, इथे दाखवणार नाही आपण काहीच. ओके, अशा पद्धतीने हा फॉर्म भरल्यानंतर शेवटी त्याचं टॅक्स कॅल्क्युलेशन करायचं आहे. टॅक्स कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा इथे त्याची जेसन फाईल जी असते ती इथे आपण आपल्या इथे हे करायची, इम्पोर्ट करायची आहे. जेसन फाईल जनरेट करायची आधी, आणि ती नंतर आपण आपल्या इथे इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला गेल्यानंतर या ठिकाणी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल इन्कम टॅक्स रिटर्नवर क्लिक करायचं. त्यानंतर आपलं असेसमेंट इयर आहे 23-24. आपला कोणता फॉर्म इथे 139 अपडेटेड रिटर्न टाकून इथे नो ऑडिट नसल्यामुळे इथे सिलेक्ट करायचा ITR 4, नंतर कंटिन्यू करायचा, कन्फर्म करायचं. आणि आपली इथे बघा ओनली जेसन फाईल आर अलाउड ती आपल्या इथे जी आलेली आहे समजा डाउनलोडमध्ये ती तयार होणार आपली, ती इथं डाउनलोड करायची आणि नंतर प्रोसीड टू व्हेरिफिकेशन. अशा पद्धतीने हे रिटर्न तुम्ही फाईल करू शकतात. अशा पद्धतीने जर कोणाचं 3 वर्षाचं रिटर्न भरायचं असेल आणि ते काही कारणास्तव भरलं गेलं नाही तर ती व्यक्ती रिटर्न फाईल करू शकते. पण तिला जर टॅक्स भरायचाच नसेल, लेट फीज भरायचीच नसेल तर ती रिटर्न फाईल करू शकत नाही. हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू. पुढच्या वेळेस अजून असेच नवीन व्हिडिओ बघूया.